वर्गीकरणाच्या संदर्भात म्हणजे 59 जाती आहेत आणि अ ब कडे जर वर्गीकरण केलं तर 15 जाती प्रत्येक प्रवर्गात येतील, प्रत्येक वर्गात येतील अ ब कड मध्ये. पण ह्याच्यापेक्षा मी फार मोठी खंत व्यक्त करतो की मुळात 2001 पासून भरतीचं प्रमाण जवळपास 60% कमी झालेलं आहे. 2005 पासून कसलीही पेन्शन लागू नाही, त्यामुळे नोकरीबद्दलचं असणारं प्रेम 50% कमी झालेलं आहे. चौथी गोष्ट की बौद्ध आणि मातंग समाजामध्ये मी फिरत असताना 80% तरुण हे शिक्षणापासून बाहेर आहेत, म्हणजे 10वी-12वीच्या पुढे शिकतच नाही. मग एका बाजूनं भरती प्रक्रिया बंद आहे, एका बाजूनं या शिक्षणाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूनं पेन्शन बंद झालेलं आहे आणि एवढ्या सगळ्या बोलण्यामध्ये आमचं नुकसान झालं असं म्हणणं कितपत योग्य आहे. आता मला भविष्यात असं भीती वाटते की अ ब मध्ये समजा जर ब मध्ये जर मातंग समाजाला घातलं, अ मध्ये बौद्धांना घातलं आणि उदाहरणार्थ LIC मध्ये 2030 ला 40 जागा निघायच्या त्या आणि त्यांनी सांगितलं की तिथं 7 जागा फक्त ड मधल्या SC लाच मिळणार. आता ब मधलं मातंग काय करणार, अ मधलं बौद्ध काय करणार आहे? ही फार मोठी देशामध्ये येणारी समस्या आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये 1-2 प्रबळ जाती आहेत की त्या राज्यामध्ये प्रबळ दावेदार असतात चळवळीमध्ये, मुवमेंटमध्ये. मग जसं की राजस्थानमध्ये मीना गुज्जर असेल, तिकडे नायर रेड्डी असेल, तिकडे यादव ठाकूर असतील, राजपूत असतील, तसं ह्या महाराष्ट्रामध्ये महाराणी मान हे 2 प्रबळ क्रांतिकारक समूह आहे. यांना मुवमेंट पासून दूर करणं, यांना शिक्षणापासून दूर करणं, यांना पॉलिटिकल पासून दूर करणं आणि मुख्य प्रवाहातून दूर करणं हे फार मोठं षडयंत्र सुरू आहे. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मुळात तुम्ही एक तर भरती प्रक्रिया बंद केलेली आहे आणि तुम्ही सांगताय की तुमच्या नोकऱ्या आमच्या एका जातीमुळं मिळाल्या नाहीत, हे अंकार भरण्याचं काम चालू आहे. कारण की जगामध्ये अनुभव टाकले जातात. इस्रायल, अमेरिका या ठिकाणी अनुभव टाकले जातात. भारतामध्ये अनुभव टाकण्याची गरज नाही, फक्त एका जातीमध्ये दुसऱ्या जातीच्या बद्दलचा अंकार पेरायचा हाच मोठा अनुभव आहे. मराठ्यांना मुस्लिमाबद्दल सांगायचं, मुस्लिमांना जैनाबद्दल सांगायचं, जैनांना ख्रिश्चनाबद्दल सांगायचं, बौद्धांना मातंगाच्या संदर्भात सांगायचं, बौद्धांना मराठीच्या संदर्भात सांगायचं. म्हणजे प्रत्येक जातीमध्ये आणि प्रत्येक समूहामध्ये अंकार पेरला की तो दुसऱ्या जातीचा द्वेष करतो. त्यामुळे हे म्हणजे 1 लिटर औषधामध्ये 1 थेंब विषाला टाकण्यात आहे. म्हणजे आज आपण जर ह्या मागण्या जर बघितल्या तर खरोखर ह्या मागण्या रास्त आहेत. मग हे जर कंत्राटी पद्धत जर बघितली आपण, इतके विचित्र आहे की आज देशभरामध्ये जे रोड चालू आहेत की पूर्वी मैल खुले असायचे, आता तिथं कॉन्ट्रॅक्टर बेस आहे, आता तिथं टोल नाके आलेले आहेत, आता तिथं फास्ट ट्रॅक आहे. त्यामुळे एका बाजूने 80-85% नोकरीचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे नोकर भरतीची प्रक्रिया कशी असती, 100 लोक रिटायर झाले तर 100 लोकांची अपॉइंटमेंट झाली पाहिजे, पण ह्या देशात तसं होत नाही. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जर 500 लोक रिटायर झाले तर फक्त 40 लोक भरती होतात. आज तुम्ही इथं जर सगळे ऑफिसेस बघितले, त्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन बघा, कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन बघा, पाणी पुरवठ्यामध्ये जाऊन बघा, LIC मध्ये जाऊन बघा, प्रांत कार्यालयामध्ये जाऊन बघा, पंचायत समितीमध्ये जाऊन बघा, जवळपास 50% रिक्त पदे गेले 11-12 वर्ष. आणि हे सगळं एका बाजूला संपुष्ट झालेलं आहे आणि आम्हाला या संपुष्टामध्ये आम्हाला आमचं अस्तित्व आम्ही शोधतोय. माझ्या सर्वच या ठिकाणी बांधवांनो, हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि जेणेकरून 2 समूहामध्ये 2 जातीमध्ये भांडणं कशी लागतील यासाठी एक विशिष्ट संघटना कार्यरत आहे आणि ते आपल्याला कदाचित माहित आहे. त्यामुळं आजच्या ह्या धरणे आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की जाती जोडल्या पाहिजे, त्या मानवतावाद निर्माण झाला पाहिजे, प्रत्येक समूहाला न्याय मिळाला पाहिजे. कुठल्या तरी एका समूहावर अन्याय करून दुसऱ्या समाजाला न्याय देणं हे योग्य नाही. त्यामुळे आजच्या ज्या 7 मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत त्या. परंतु माझ्या सर्व SC मधला असणारा बांधव, माझा SC मधला सर्व असणारा माझा सर्व समाज यांनी एक निश्चित करावं की आपण शेड्यूल कास्ट लोक आहोत, आपण बॅकवर्ड मध्ये मोडत नाही, आपण शूद्रात मोडत नाही, आपण आधी शूद्र आहोत, आपण अस्पृश्य आहोत, आपला स्पर्श चालत नव्हता आणि असं अचानक काय झालं. म्हणजे हा समूह बाबासाहेबांनी 6743 जातीचं SC ST OBC मध्येच विभागणी केली, किती क्लोज केलं आणि हे आता जातीचं तुकडीकरण करायचं चाललेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी त्या कालखंडामध्ये या ज्या जाती सगळ्या एकत्र केल्या त्याच्या मागे त्यांची दूरदृष्टी होती.
त्यामुळं असणाऱ्या सर्व या बांधवांनी गावागावामध्ये तुम्हाला या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा आहे की सरकारला तुम्हाला तर काही द्यायचंच नाही, सरकार तुमच्यावर अन्याय करणार आहे. म्हणजे आम्हाला लहानपणी एक म्हणजे थोडस काय त्याला म्हणतो आपण शोर शायरीमध्ये सांगायचे ते, दूर से देखा तो चांद चमक रहा था, पास गया तो टकला नाही राहता, असं एक ऐकलेलं आहे मी. म्हणजे दुरून आपल्याला सूर्य वाटतोय पण जवळ गेल्यानंतर काहीच मिळणार नाही. लांबून आपल्याला प्रचंड आपल्याला आपला विकास दिसतोय पण जवळ गेल्यानंतर प्रत्यक्षात काहीच नाही. आपल्याला या संघटनात्मक शक्तीचा उपयोग या समाजासाठी करायचा आहे. आणि देशामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने कार्यप्रणाली सुरू आहे, म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं सगळं जे आहे ते आपण गमावू लागलेलं आहे. म्हणजे गाण्यामध्ये येतं व्हीआयपी खाणं, व्हीआयपी देणं, हे सगळं कोणी दिलंय? बाबासाहेबांनी. पण हे दिलेलं फार काळ आता टिकलेलं नाही. म्हणजे आम्हाला आता मताचा अधिकार पण राहिलेला नाही, उचलून न्यायला लागलेले आहेत. भविष्यामध्ये आता माझ्या मिसेसचं नाव येणार का नाही म्हणून मला काल बीएलओचा फोन आलाय अंगणवाडी सेविकेचा की तिच्या आईचं नाव टाका, तिच्या आईचं कागद द्या, तिच्या वडिलाची कागद द्या, मग माझ्या बायकोचं मतदान कन्फर्म होईल. म्हणजे येणाऱ्या ग्रामपंचायतला, येणाऱ्या विधानसभेला, येणाऱ्या लोकसभेला सातारा जिल्ह्यामध्ये कमीत कमी 1.5-2 लाख मतं आउट करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे जो बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलेला आहे तो देखील नष्ट होणार आहे. बाबासाहेबांनी दिलेली पेन्शन नष्ट झालेलं आहे, बाबासाहेबांनी दिलेली सर्व्हिस नष्ट झालेलं आहे, तिथं जॉब आलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये कुणीतरी काहीतरी म्हणते की आमचं नुकसान झालं, आमचं असं झालं. हा काही 0.5 म्हणजे 0.5% सुद्धा जास्त होईल कदाचित. म्हणजे 100तला 0.5% सुद्धा लोकांना ह्या गोष्टीचं समर्थन नाही, ते विरोधच करताय. परंतु पुढाकार कोण घेत नाही. पण आपण सगळेजण पुढाकार घेत आहोत. चांगल्या कामाचा आम्ही वाईटपणा घ्यायला तयार आहोत. आम्ही व्यवस्थेच्या विरोधात लढणार. जे जे चुकीचं आहे त्या संदर्भात आम्ही आमच्या प्रतिक्रिया देणार. जे जे चुकीच्या दिशेने वाटचाल राज्यकर्त्यांना चालू आहे त्यांना आम्ही काउंटर करणार. आम्ही आमचा हक्क अधिकार मागणार. आज या 7 मुख्य मागण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि माझ्या वतीनं, माझ्या संघटनेच्या संस्थेच्या वतीनं या धरणे आंदोलन जाहीर पाठिंबा देत आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.